या सर्वांनी व्यापारी बंधू, ट्रेडिंग कंपनीवाले, कारखानदार मित्र या सगळ्यांनी जे वस्त्रोद्योगाशी निगडीत आहेत त्या सर्वांनीच या ठिकाणी मोर्चाने निवेदन देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता। आता या ठिकाणी प्रोसेसिंग असोसिएशनच्या वतीने संदीप मोघे असतील, सीईटीपी चेअरमन बापसाहेब तिरदाळ असतील, श्रीनिवास बोरा असतील, बाळूशेठ मारदा असतील आणि पनाळकर साहेब असतील, या सगळ्या प्रोसेस मालकांनी आणि आम्ही राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या वतीनं मी स्वतः राजू बचाटे, शिवाजी भोसले, आमचे नरसिंग पारख या सर्वांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे। मगाशी मी आपल्या भाषणामध्ये सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे। आता या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांना आम्ही आमची वस्तुस्थिती सर्व सांगितली आहे, त्याचप्रमाणे मोघे मालकांनी सर्व वस्तुस्थिती सांगितलेली आहे। आता प्रांताधिकाऱ्यांनी आपल्याला अभिवाचन दिलंय की कुठल्याही परिस्थितीची बंद आहे तर का तात्पुरतं ते बंद राहू दे आणि मी तात्काळानं प्रदूषण मंडळाची मी परत फेर मीटिंग बोलवतो, परत फेर सर्वेक्षण करतो आणि लवकरात लवकर या ठिकाणी चांगला माल करतो असं त्याने आश्वासन दिल्यामुळं आपण या ठिकाणी आज थांबतोय। मोघे या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेच्या वतीनं मी अत्यंत आपला सर्वांचा आभारी आहे। परंतु या आपल्या सगळ्या कामगारांच्या आणि मालकांच्या आणि एकंदरीत इचलकरंजीच्या व्यवसाय जर अशा रीतीने गंडांतर येत असेल तर भविष्यात आपल्याला याच पद्धतीनं मग कोणतंही आंदोलन करायला लागलं तर आपण सर्वांनी हातात घालून सर्वांनी एकत्र येऊया असं आपल्याला आवाहन करतो। आणि संदीप मालकांनी 1-2 मिनिटं आपलं या ठिकाणी झालेली चर्चा